मंडळी, गेल्या काही वर्षात शेती राहिली नाही, तिचा अक्षरशः मसनवाटा झाला। ही तीच शेती आहे जिच्यावर जगाचं पोट भरतं, पण आज तीच शेती हजारो शेतकऱ्यांच्या चितेवरची राख बनली आहे। या मातीने अनेकांच्या स्वप्नांचा अंत्यसंस्कार पाहिला, कित्येकांनी गळ्याला फास लावला, कित्येकांनी विषाचा घोट घेतला आणि कित्येकांनी जिवंत राहण्यासाठी स्वतःच्या किडन्या विकल्या, कारण शेतीने त्यांना कर्जाच्या खाईत ढकललं। कधी आभाळानं पाठ फिरवली, कधी अवकाळीचा घाला आला, कधी ढगफुटीने उभं पीक वाहून गेलं आणि जे थोडं फार वाचलं ते बाजारात गेल्यावर कवडीमोल भावानं विकलं गेलं। एका बाजूला निसर्गाचा फटका, दुसऱ्या बाजूला सावकाराचा तगादा, तिसऱ्या बाजूला बँकेची नोटीस, आणि या तिन्ही बाजूनी घेरलेल्या शेतकऱ्याला चौथी बाजूच उरत नाही। तो जगण्यासाठी धडपडतो, लढतो, झगडतो, पण शेवटी दम तोडतो। अशा वेळी सरकारनं चौथ्यांदा कर्जमाफीची घोषणा केली। तब्बल 36,500 कोटी रुपयांची ही कर्जमाफी आहे। 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि 16 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। कर्जमाफी म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी आकड्यांची बेरीज वजाबाकी नाहीये। कर्जमाफी म्हणजे शेवटची आशा आहे। या योजनेचं नाव आहे अहिल्यादेवींचं। त्या अहिल्यादेवी ज्यांचं स्वतःचं कुंकू पुसलं गेलं, आज त्यांच्या नावानं आलेली ही कर्जमाफी हजारो अहिल्यांचं कुंकू वाचवणार आहे। हे फक्त कर्जमाफी नाहीये, हे हजारो कुटुंबांच्या उरात पुन्हा भरलेला एक नवा श्वास आहे। ही दारावर टांगलेल्या नोटिसी पासूनची सुटका आहे। गोचिडासारखं सातबाराला चिकटलेल्या कर्ज बाजारीपणापासूनची मुक्ती आहे। शेतकऱ्याच्या पोरा बाळांच्या ताटातला घास आहे, त्यांच्या शाळेच्या दप्तरातली वही आहे, त्यांच्या अंगावरच्या कपड्यांची अबरू आहे। फाशीचा दोर गळ्यात घालण्यापूर्वी प्रत्येक शेतकरी 100 वेळा मरतो। त्याच्या डोळ्यासमोर त्याची लेकरं येतात, आई वडील दिसतात, बायकोचा चेहरा दिसतो, पण डोक्यावरचं कर्ज त्या सगळ्या चेहऱ्यांपेक्षा मोठं होतं। तेव्हा आशा मरते आणि तेव्हा दोर ओढला जातो। कुणालाही फासावर लटकायची हौस नसते हो, कुणालाही विषाची बाटली ओठाला लावायची इच्छाही नसते। माणूस तेव्हा मरतो जेव्हा त्याच्या जगण्याची शेवटची कारणं संपून जातात। आज या कर्जमाफीच्या निर्णयानं कदाचित हजारो फास हातातून खाली पडले असतील। गेल्या 2 दिवसात कदाचित हजारो विषाच्या बाटल्या बाजूला ठेवल्या गेल्या असतील। कदाचित हजारो घरामध्ये पुन्हा एक आशेचा दिवा पेटला असेल। आता हा शेतकरी पुन्हा उभा राहील, पुन्हा नांगर हातात घेईल, पुन्हा घाम गाळेल आणि पुन्हा एकदा या देशाचं पोट भरेल। पण मी असं म्हणत नाही की कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीच्या सगळ्या आजारांवरचा रामबाण उपाय आहे। नाही, कर्जमाफी हे फक्त तात्पुरतं औषध आहे। खरा इलाज अजून बाकी आहे। जोपर्यंत शेताला पाणी मिळत नाही, जोपर्यंत शेतमालाला हमी भाव मिळत नाही, जोपर्यंत प्रक्रिया उद्योग गावेगावी उभा राहत नाही, जोपर्यंत बाजारपेठेची दारं शेतकऱ्यासाठी खुली होत नाहीत, जोपर्यंत पीक विमा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहत नाही, तोपर्यंत कर्जमाफीची गरज संपणार नाही। आपल्याला अशी व्यवस्था उभी करावी लागेल जिथे शेतकरी कर्ज घेताना घाबरणार नाही आणि कर्ज फेडताना लाजणार नाही। कारण शेतकरी भीक मागत नाही, तो माफीची दयाही मागत नाही, तो उपकार मागत नाही, तो फक्त आपल्या घामाचा योग्य मोबदला मागतो। आणि ज्या दिवशी त्याच्या घामाला न्याय मिळेल त्या दिवशी तो हात जोडून कुणाच्या दारात माफीसाठी उभा राहणार नाही, कुठलंही सरकार असेल। ताठ मानेन म्हणेल, मी शेतकरी आहे, मी जगाचा पोशिंदा आहे, मी या जगाला पोषणार। राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं महायुती सरकारनं मोठं पाऊल टाकलंय। मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही, पण या निर्णयानुसार 56 लाख शेतकरी याचे लाभार्थी असतील। एकूण 36,585 कोटींच्या कर्जाला दिलासा मिळालाय। या कर्जमाफीतून 16,74,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे,
तर सरकारवर 14,754 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे। या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या कर्जाचा समावेश करण्यात आलाय। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेलं कर्ज माफ करण्यात येणार आहे। एक किंवा अनेक बँकांमधील मिळून 2 लाख रुपयापर्यंतचे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। या योजनेत तेच शेतकरी पात्र असतील ज्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेलं कर्ज असेल, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं थकीत असेल, 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेलं हे कर्ज असेल, त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। सरकारच्या आकडेवारीनुसार 2 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 16,48,000 शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे 17,75,000 कर्ज खाती पूर्णपणे निकाली निघणार आहेत। विशेष म्हणजे या योजनेसाठी जमीन धारणेचा कोणताही निकष ठेवण्यात आलेला नाहीये, पण या योजनेचा लाभ सगळ्यांना मिळणार नाही। मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी कर्मचारी, आयकरदाते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, 25,000पेक्षा जास्त वेतनधारक अधिकारी कर्मचारी यांना या योजनेतून वगळण्यात आले। दरम्यान शेतकरी कर्जमाफीतल्या अटी आणि शर्तींवर शेतकरी नेते मात्र नाराज आहेत, तर बच्चू कडूंनी प्रोत्साहन निधी वाढवण्याची मागणी केली आहे। निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे। एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार? रात्ररात्री गोष्ट, निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7/12 कोरा करायचा त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय। राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, नवलेजी असेल, आमचा तुपकर जे असेल, जानकर जे असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी, याच्यासाठी बच्चूकडूचा लढा कायम राहील। याआधी 2019 मध्ये राज्य सरकारनं 32 लाख शेतकऱ्यांना 20,497 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती। आता ही चौथी कर्जमाफी आहे। लाडकी बहीण योजनेसह आधीच राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार असतानाही सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय, जो राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा देणार आहे यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।